नमस्कार विद्यार्थी बांधवांनो, लोकमान्य तर्फे आपले सहर्ष स्वागत। आज आपण पाहणार आहोत अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा 2020 चालू घडामोडींचे तारखेसहित विश्लेषण व लोकमान्य तर्फे MPSC कंबाईन 2020 साठी चालू घडामोडीची लेक्चर सिरीज सुरू करणार आहे। त्यासाठी ह्या अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा 2020 ला झाली त्याची चालू घडामोडीचे प्रश्न कसे आले होते आणि कंबाईनला कशा पद्धतीने येऊ शकतात या संदर्भात आपण एक 15 दिवस सिरीज सुरू करत आहोत। या सिरीजसाठी या ज्या करंट आलं होतं आता अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षेला याचा एक आपण थोडक्यात आढावा घेऊ आणि 15 दिवस आपण फक्त चालू घडामोडी लोकमान्यतर्फे आपणास परीक्षा सुलभ जाण्यासाठी एक लेक्चर सिरीज सुरू करत आहेत। या संदर्भात ही आपण आमच्यासोबत राहा। आम्ही आपल्याला लोकमान्यतर्फे दररोज एक करंट लेक्चर देऊ जेणेकरून तुम्हाला कंबाईन परीक्षेसाठी लाभ होईल। आता आपण अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा 2020च्या चालू घडामोडी पाहूयात। पहिला प्रश्न त्यांनी करंटचा आला होता की अटल भूजल योजना ही योजना 25 डिसेंबर 2019 ला सुरू झाली होती। त्यामुळे 2020च्या परीक्षेला हा प्रश्न अपेक्षित होता। याची सुरुवात 25 डिसेंबर 2019 ला झाली। समावेश 7 राज्यांचा यामध्ये केला गेलेला आहे। गुजरात, हरियाणा, कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान आणि उत्तर प्रदेश या राज्यांचा यामध्ये समावेश आहे। मुख्य उद्देश राज्यात शाश्वत भूजल संसाधन व्यवस्थापनासाठी सामुदायिक पातळीवर वर्तनात्मक बदल घडवून आणणे। सध्या दुष्काळ पडतो त्यावेळेस काही गावांमध्ये पिण्याचं पाणी भेटत नाही। यासाठी अटल भूजल योजना ही एक चांगली ठरू शकते आणि या योजनेची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुरू केली होती ती 25 डिसेंबर 2019 ला। कधी कधी MPSC तारीख सुद्धा विचारते। यावेळेस राज्य विचारली ही राज्य गुजरात, हरियाणा, कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान आणि उत्तर प्रदेश ज्या राज्यामध्ये लोकसंख्या जास्त आहे आणि तिथं पाण्याचं दुर्भिक्ष कधी कधी उन्हाळ्यामध्ये होतं त्याच राज्यांचा समावेश करण्यात आला आहे। या योजनेविषयी थोडक्यात आपण माहिती पाहूया। या योजनेच्या अंमलबजावणीमुळे जी आता आपण जी राज्य पाहिली त्या राज्यातील 78 जिल्ह्यामध्ये ग्रामपंचायतींना लाभ मिळण्याची शक्यता आहे। पंचायत प्रणीत भूजल व्यवस्थापन आणि वर्तनात्मक बदल प्रोत्साहन करण्यासाठी ही योजना महत्त्वपूर्ण ठरेल जेणेकरून जलमागणीच्या व्यवस्थापनाला सुद्धा प्राधान्य इथे या योजनेत दिले। ही 5 वर्षाच्या कालावधीसाठी योजना असेल 2020-21 ते 2024-25 पर्यंत असेल। या योजनेसाठी 6000 कोटी खर्च येईल। यातला 50% जागतिक बँक आणि 50% केंद्र सरकार करेल। 50% केंद्र सरकार नियमित अर्थसंकल्पातून तरतुदीतून केंद्रीय मदतीतून राज्यांना देईल। आर्थिक बँकेच्या कर्जाची रक्कम आणि केंद्रीय मदत राज्यांना अनुदान स्वरूपात मिळणार आहे। त्यामुळे या योजनेचा लाभ महत्त्वपूर्ण आहे। यानंतर दुसरी घडामोडी आली होती ती 93वे अखिल भारतीय साहित्य संमेलनाबद्दल प्रश्न विचारला होता। 10 ते 12 जानेवारी 2020 मध्ये हे संमेलन झालं होतं त्यामुळं हाही प्रश्न येणं अपेक्षित होतं। याबद्दल विचारलं होतं की अध्यक्ष, स्वागताध्यक्ष आणि उद्घाटक यांच्या जोड्या विचारल्या होत्या। तर याचे अध्यक्ष होते फ्रान्सिस टी ब्रिटो, स्वागताध्यक्ष होते नितीन तावडे आणि उद्घाटक होते नामदेव धोंडो महानोर। यांनाच आपण नादो महानोर हे ज्येष्ठ कवी आहेत आणि हे संमेलन उस्मानाबादमध्ये झालं। याच पद्धतीने आता इथून पुढं 94 अखिल भारतीय साहित्य संमेलनाबद्दल प्रश्न येऊ शकतो। हे साहित्य संमेलन नाशिक इथे होणार आहे। या संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर जयंत नार्वेकर असणार आहेत। स्वागताध्यक्ष छगन भुजबळ आहेत। आयोजक लोकहितवादी संस्था नाशिकची आहे। आता सध्या मागच्या 10-15 दिवसापासून याची बातमी आलेली आहे की हे संमेलन करोनामुळे स्थगित केले गेलेलं आहे। अशाच पद्धतीनं 2 वेळा संमेलन स्थगित झालं होतं, एक परळी आणि दुसरं मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा कोणतं शहर होतं की जे संमेलन स्थगित झालं होतं। आणि एक साहित्य संमेलन अध्यक्ष विना घेतलं गेलं होतं ते महाबळेश्वर होतं। याचे अध्यक्ष कोण होते हेही तुम्ही मला सांगणार आहेत। आणि ह्या दोन्ही संमेलनाचे जे हे होते साहित्य महामंडळाचे अध्यक्ष ते कौतिकराव ठाले पाटील असतानाच असं घडलेलं आहे। त्यामुळे तुम्ही हा प्रश्न येणं अपेक्षित ठेवा की यानंतरच्या परीक्षेमध्ये अखिल भारतीय साहित्य संमेलन 94 बद्दल प्रश्न येऊ शकतो। आणि मागच्या साहित्य संमेलनाची पार्श्वभूमी ही त्याची कोणतं स्थगित झालं, कोणतं पुढे ढकलण्यात आलं आणि कोणत्या संमेलनाचे अध्यक्ष नव्हते हेही विचारलं जाऊ शकतं। यानंतर प्रश्न ठळक घडामोडीबद्दल विचारला होता की भारतरत्न 2019 प्रत्येक पुस्तकामध्ये आढळतो त्यामुळे हा प्रश्न येणं अपेक्षित आहे। 25 जानेवारी 2019 या पुरस्काराची घोषणा होती जेणेकरून प्रजासत्ताक दिनाच्या अगोदरच्या दिवशी संध्याकाळी भारतरत्नाची घोषणा केली जाते। हा पुरस्कार 25 जानेवारी 2019 ला 3 व्यक्तींना देण्यात आला। एक माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, गायक भूपेन हजारिका आणि सामाजिक कार्यामध्ये ज्यांचं काम आहे ते नानाजी देशमुख या तिघांना हा पुरस्कार देण्यात आला। ह्या पुरस्काराविषयी आपल्याला पहिला कधी सुरुवात झाली, आत्तापर्यंत किती व्यक्तींना भेटला
किंवा हे पुरस्कार कधी कुणाला दिला गेला नाही, कुणाची शिफारस झाली, हे सर्व वाचायला मिळतं. पण हे पुरस्कार स्वरूप कसं आहे, सध्या या व्यक्तीला काय काय त्याचा बेनिफिट मिळतो हे कुठेही वाचायला भेटत नाही. ही मी तुम्हाला आज माहिती सांगणार आहे. पुरस्काराचं स्वरूप आहे, सध्याचं भारतरत्न पुरस्काराचं स्वरूप एक असं आहे की एक सोनेरी पिंपळाच्या पानावर एका बाजूला मधोमध सूर्यप्रतिमा व तिच्या खाली भारतरत्न असे शब्द व दुसऱ्या बाजूला देशाचे राष्ट्रीय चिन्ह, चौमुखी सिंहाची प्रतिमा, अशा प्रकारचं एक पदक असतं. हा पुरस्कार मिळवणाऱ्या इतर व्यक्तीला इतर कुठलीही विशेष पदवी किंवा मानधन वगैरे मिळत नाही, पण त्यांना खालील एक बेनिफिट होतात की इंडियन ऑर्डर ऑफ प्रेफरन्स, जे आपण राज्यशास्त्रामध्ये पाठवू की प्रथम राष्ट्रपती, परत पंतप्रधान असे आपण प्रेफरन्स करत येतो, त्यामध्ये 7A हे स्थान आहे ना, हे भारतरत्न व्यक्तीसाठी असतं. भारतात मोफत फर्स्ट क्लासचा त्यांना विमान व रेल्वेचा प्रवास करण्यासाठी मुभा आहे. त्यांना टॅक्समधून सूट दिली जाते आणि पेन्शन 50% किंवा पंतप्रधानाच्या पगार एवढी मिळते. राज्यसभा व लोकसभेच्या अधिवेशनास ते हजर राहू शकतात. त्यांना झेड प्रकारची सिक्युरिटी असते. गणतंत्र व प्रजासत्ताक दिवसाचे प्रमुख ते अतिथी असतात. त्यांच्या एका नातेवाईकाला सरकारी नोकरी मिळते. आता यानंतर एक चालू घडामोडीवर प्रश्न आला होता की राष्ट्रीय विज्ञान दिवस 2020 जो दरवर्षी 28 फेब्रुवारीला साजरा केला जातो, याची थीम विचारली होती. तर 2020 या वर्षीची थीम होती विज्ञानातील स्त्री, म्हणजेच वुमन इन सायन्स. साधारण ह्या ज्या थीम आहेत ते इंग्लिशमध्ये लक्षात ठेवत जावा, कारण काहीतरी कॉम्बिनेशन बनवून ही थीम तयार केली जाते, जेणेकरून ती इंग्लिशमध्ये चांगल्या पद्धतीने लक्षात राहील. आता आपण हा राष्ट्रीय विज्ञान दिवस भारतामध्ये 28 फेब्रुवारीलाच का साजरा केला जातो हे पाहणार आहे. आणि हा कोणत्या वैज्ञानिकाच्या स्मरणात केला जातो? महान वैज्ञानिक, भौतिक शास्त्रज्ञ, फिजिक्सचे जे होते ते सर चंद्रशेखर वेंकटरमण किंवा CV रमण यांनी 28 फेब्रुवारीला 1928 रोजी एक फिजिक्समध्ये महत्त्वपूर्ण शोध लावला. तोच आपण रमण इफेक्ट म्हणून ओळखतो. पारदर्शी पदार्थामधून जाणाऱ्या प्रकाशाच्या किरणामध्ये जो बदल होतो याचा परिणाम रमण इफेक्टमध्ये सांगितलेला आहे. आता हा 1928ला पुरस्कार दिल्यानंतर 1930ला त्यांना फिजिक्समधलं नोबेल प्राईजही मिळालं होतं. त्यावेळेस ते फक्त भारतातील नाही तर आशियातील पहिले व्यक्ती होते. हा शोध लावल्यानंतर त्यांच्या सन्मानार्थ 1986 पासून देशभरात हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरा केला जातो. आणि यांनाच आपण 1954 साली भारत सरकारनं सर्वोच्च भारतरत्न पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला होता. आता 2020ची थीम विचारून झाली, भविष्यात 2021ची थीम विचारू शकतात. तर 2021ची थीम आहे फ्युचर ऑफ STI, सायन्स टेक्नॉलॉजी इन इंडिया, तेच इम्पॅक्ट ऑन एज्युकेशन, स्किल अँड वर्क. ह्या थीम इंग्लिशमध्ये लक्षात ठेवा, कारण त्यांनी सोप्या पद्धतीने केलेल्या असतात. मराठीमध्ये जर ट्रान्सलेशन करायचे अवघड असताना लक्षात ठेवायला अवघड जाते, त्यामुळे इंग्लिशमध्ये थीम लक्षात राहते आणि तसंच लक्षात ठेवू जावा. फ्युचर ऑफ STI, इम्पॅक्ट ऑन एज्युकेशन, स्किल अँड वर्क. आता यानंतरचा करंटचा एक प्रश्न आला होता की कझाकिस्तानची राजधानी, कारण 20 मार्च 2019ला कझाकिस्ताननं घोषणा केली होती की त्यांच्या आस्थानाचं नाव त्यांनी नूर सुलतान असं केलं होतं. तर नूर सुलतान ही कझाकिस्तान देशाची राजधानी व दुसरे सर्वात मोठे शहर आहे. आणि 1998 ते 2019 या शहराचे नाव अस्ताना असं होतं. मार्च 2019मध्ये राज्याध्यक्ष नूर सुलतान नझरबायेव यांच्या सन्मानार्थ या शहराचं नामांतर करून त्याचं कझाकिस्तानचं राजधानी नूर सुलतान असं केलेलं आहे. आता त्यावेळेस 2019 आणि 2020च्या चालू घडामोडीतला एक अंदाज घेऊनच आपण आता कंबाईनला कोणते प्रश्न येणार आहेत याची एक सिरीज सुरू करतोय. कारण हे साधे प्रश्न होते, पण काही मुलांना अवघड गेल्यामुळं आपण करंट अफेअर्स सध्या सोप्या भाषेत आणि जे प्रश्न एक्सपेक्टेड आहेत याच पद्धतीने आपण सांगणार आहे. यानंतरचा प्रश्न आला होता की आर्टिक वर्तुळ कोणकोणत्या देशातून जातं? जानेवारी आणि डिसेंबरमध्ये आर्टिक वर्तुळ म्हणजे आर्टिक सर्कलमध्ये थंडीची लाट आली होती आणि ही थंडीची लाट मायनस टेम्परेचरमध्ये गेली होती. आणि हे खालील देश आहेत नॉर्वे, स्वीडन, फिनलँड, रशिया, USA, अलास्का, कॅनडा, डेन्मार्क, ग्रीनलँड किंवा आईसलँड. ह्या 8 देशांमध्ये बर्फ पडत होता आणि ही थंडी जास्त असल्यामुळे हा प्रश्न येणं अपेक्षित होतं. UPSC असेल, MPSC असेल, एक थोडेफार आर्टिक, अंटार्क्टिकच्या ह्याच्यावर कोणकोणते संशोधन सुरू असेल किंवा काय तिथं नॅचरली कोणते इफेक्ट आत्ता सुरू झालेले आहेत, कधी कधी आपण तिथं संशोधन करताना काही घडामोडी घडतात, ह्या घडामोडीसुद्धा महत्त्वाच्या आहेत. आणि त्यामुळं त्यांनी विचारलं होतं की आर्थिक वर्तुळ कोणकोणत्या देशातून जाते? तर हे नॉर्वे, स्वीडन, फिनलँड, रशिया, USAतला अलास्का भाग, कॅनडा, डेन्मार्क, ग्रीनलँडमध्ये डेन्मार्क आणि आईसलँड या देशातून जातं. आता मी तर नकाशा पण दिला आहे. हे आर्टिक रिजनमधून कोणकोणतं जातं बघा. कॅनडामधून जातं, इथं ग्रीनलँडमधून जातं, आईसलँडचा काय भाग आहे, इथं
नॉर्वेमधून जाते, स्वीडनमधून जाते, फिनलँडमधून जाते, रशियाचा सर्वात मोठा रशियाचा भाग आहे बघा, यानंतर USA मधल्या अलास्का भागातून जातं. अशा पद्धतीनं आर्क्टिक सर्कलला जॉईंट असणारे मी सर्व देश इथं नकाशामध्ये दाखवलेले आहेत. अशाच पद्धतीनं आपण पुढं आता येणाऱ्या कंबाईन परीक्षेसाठी लेक्चर सिरीज सुरू करतोय. प्रत्येक दिवशी तुम्हाला राजकीय घडामोडी, आर्थिक घडामोडी, सामाजिक घडामोडी, विज्ञान व तंत्रज्ञान, सांस्कृतिक घडामोडी, पर्यावरण घडामोडी, काही योजना असतील, पुरस्कार, नियुक्त्या, चर्चेतील व्यक्ती, दिनविशेष, कायदे, चर्चेतील पुस्तके, अहवाल, निर्देशांक किंवा क्रीडा घडामोडी किंवा नवीन एखादं ॲप, पोर्टल असेल याबद्दल माहिती सांगणार आहे. राजकीय घडामोडीमध्ये आपण कुठं कोणत्या एखाद्या व्यक्तीची जर नियुक्ती झाली असेल, पंतप्रधान, राष्ट्रपती, त्या व्यक्तीची माहिती असणार आहे, किंवा त्या राज्यामध्ये एखादं आंदोलन घडलं असेल किंवा सरकार बदललं असेल याची माहिती. आर्थिक घडामोडी, कोविडमुळं काही देशांची अर्थव्यवस्था कशी ढासळलेली आहे किंवा कोणते इफेक्ट झाले ते पाहणार आहे. आर्थिक वृद्धीचा दर कुठं जास्त कमी जास्त एखाद्या संस्थेचे रिपोर्ट असतात, IMFचा असेल किंवा वर्ल्ड बँकेचा असेल. सामाजिक घडामोडी, युनेस्कोनं काही सांगितलेले असतील किंवा समाजामध्ये काही रिपोर्ट येतात, त्या रिपोर्टद्वारे समाजामध्ये काय घडलं, शैक्षणिकमध्ये कोणते बदल झाले, नवीन शिक्षण धोरण आले, याबद्दल आपण पाहणार आहे. विज्ञान व तंत्रज्ञान, नोबेल कुणाला भेटला, विज्ञान तंत्रज्ञानामधील काही पुरस्कार, नवीन शोध, त्या शोधामुळे घडलेले विविध पातळीवरती असतील, जसं की BS4 आता BS6 झाले, याबद्दल प्रश्न अपेक्षित आहे. सांस्कृतिक घडामोडी, विविध सण उत्सव साजरे केले जातात, त्या सण उत्सवाची माहिती, एखादा देशाचा स्वातंत्र्य उत्सव असेल, जसं की आत्ता बांगलादेशचा 50 वर्ष स्वातंत्र्याला पूर्ण झाली, याबद्दलही प्रश्न येऊ शकतो. पर्यावरण घडामोडी, भारतामध्ये झालेल्या पर्यावरण परिषद असतील किंवा जगामध्ये पर्यावरण परिषद असतील, जसं की वाळवंट विरोधी परिषद दिल्लीला झाली होती, त्याच पद्धतीनं आपण पर्यावरण घडामोडी सुद्धा पाहणार आहे. योजना असतील, वेगवेगळ्या प्रकारच्या योजना, जसं आता अटल भुजल योजना आली, तसेच आत्ता ज्या नवीन सरकारनं असतील, महाराष्ट्र किंवा केंद्र सरकारनं ज्या ज्या योजना जाहीर केल्या त्या योजनाबद्दल आपण माहिती पाहणार आहोत. पुरस्कार व नियुक्त्या, वेगवेगळे दिले गेलेले पुरस्कार, जसं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बाहेरच्या कोणकोणत्या राज्यांनी कोणकोणत्या देशांनी कोणकोणते पुरस्कार दिले गेले, त्याचे नावं, कोणाच्या सन्मानार्थ दिले गेले ते, किंवा नियुक्त्या असतील, भारतातील काही व्यक्ती आहेत ज्यांची परदेशात किंवा युनोमध्ये असेल किंवा युनेस्कोमध्ये कुठं निवड झालेली आहे ते आपल्याला पाहिजे. चर्चेतील व्यक्ती असतील, काही व्यक्तींना पुरस्कार दिले गेले, काही व्यक्तींचं निधन झालेलं आहे, काही व्यक्ती चर्चेत होत्या, त्याही आपल्याला पाहावे लागतील. दिनविशेष, जसं आत्ता विज्ञान दिन विचारला तसंच पर्यावरण दिवस असेल किंवा वाळवंट विरोधी दिवस असेल किंवा कोणताही एखादा दिवस विचारला जातो ज्याबद्दल आपल्याला त्याची थीम विचारतील किंवा जोडायला विचारतील, ते आपण पाहणार आहे. कायदे, केंद्र सरकारने किंवा राज्य सरकारने जे नवीन कायदे केले त्या कायद्यामधील तरतुदी असतील त्या आता आपण पाहणार आहे. एक चर्चेतील पुस्तके, ज्या पुस्तकांना पुरस्कार मिळाले किंवा वाद निर्माण झाले किंवा एखाद्या चर्चेतील पुस्तकाबद्दलची माहिती आपण सांगणार आहोत. अहवाल व निर्देशांक, वेगवेगळ्या संस्थेतर्फे दिले जाणारे वार्षिक अहवाल असतील, निर्देशांक असतील, जसं ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स असेल, पॉवर्टी इंडेक्स असेल, हे आपण सांगणार आहे. क्रीडा घडामोडी, वेगवेगळ्या क्रीडेच्या झालेल्या स्पर्धा असतील किंवा त्या क्रीडा स्पर्धांमध्ये विजेते व्यक्ती असेल याबद्दल माहिती आपण सांगणार आहे. विजेते संघ असतील, त्या संघातील प्रमुख खेळाडू कोण होता याबद्दल आपण माहिती सांगणार आहे. आणि वेगवेगळ्या संस्थांतर्फे गव्हर्नमेंट किंवा निवडणूक आयोग किंवा अशासकीय संस्थांतर्फे जी ॲप आणि पोर्टल चर्चेत येतात याबद्दल माहिती सांगणार आहे. जसं कोविडसाठी कोविन ॲप आलेलं आहे, अशा पद्धतीनं आपण वेगवेगळे ॲपच्या बद्दलही माहिती सांगणार आहे. अशा पद्धतीनं आपण आता 15 दिवस तुम्हाला मी हे 15 विषयाबद्दल ज्या ज्या करंट घडामोडी 2 वर्षाच्या घडल्या त्या संक्षिप्त स्वरूपात आणि परीक्षाभिमुख सांगणार आहे. तर आपण लोकमान्य चॅनलला यूट्यूबवर जॉईन व्हा, टेलिग्रामलाही जॉईन व्हा, जेणेकरून तुम्हाला याची दररोज घडणाऱ्या लेक्चरची किंवा त्या लेक्चरची PDF ही भेटून जाईल. आज आपण इथंच थांबूया. उद्यापासून आपण कंबाईनसाठी असणाऱ्या नवीन सिरीजची सुरुवात करूया. थँक्यू.